चिंब पावसाळीच्या या नव्या पर्वात तुमचं स्वागत। तुम्ही पाहताय मन चिंब पावसाळी सीझन 2। चिगर्रफुर चिगर्रफुर चिरिगिरी चिरिगिरी चिगर्रफुर 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 चिरिगिरी चिरिगिरी चिगर्रफुर चिरिगिरी चिरिगिरी चिरगिर्रफुर आनंदाच्या जगण्याचा टाकीन इथं दोर, आनंदाच्या जगण्याचा टाकीन इथं दोर, हळूच खुदकन हसण्याचं कळलंय कसं थोर, हळूच खुदकन हसण्याचं कळलंय कसं थोर, नाचून 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 दमणार हे येड खूळ पोर, नाचून नाचून दमणार हे येड खूळ पोर, ड्याव 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 फुल गाणं लागणार। क्या बात है स्मिता मॅम। नदीमध्ये डुमताना नदीमध्ये डुमताना दुधाळ वाटू दे, नाचून नाचून ही फुल सुरत चेंज करते म्हणून मी हिला ठेवतो कधी कधी। हीच गंमत आहे। आता पाऊस आला आणि तुम्हाला हे गाणं सुचलं। करेक्ट करेक्ट सिनेमात ते तसंच येतं। हा करेक्ट, पावसाच्या वेळेला येतं। नदी पावसाच्या वेळेला येत नाही, जेव्हा नदी दिसते करेक्ट थकव्यात एक जागा दिसते जिथे दोन काहीतरी खायला मिळेल, पाणी प्यायला मिळेल, पाण्यात डुंबायला मिळेल, त्या आनंदाच्या क्षणी हे गाणं सिनेमात येतं। मला असं वाटतं आज पावसात तू किती आनंदी आहेस। खूप 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 72 मैलाच्या प्रवासात होतीस का पावसात आनंदी? आज पाऊस तुला 72 मैलाच्या प्रवासात कसा वाटत होता? वेगळा वाटत होता। म्हणजे ते माझ्यावर आलेली ती परिस्थिती वाटत होती की त्यावेळेला असं वाटत होतं की माझी पोरं आहेत यार, ती भिजतील पावसात, थोडा वेळ थांब यार, आम्हाला हा प्रवास पूर्ण करू दे आणि नंतर तुला बरसायचं तू बरस। म्हणजे वेळच ती नदीला पाया पडते, नदी असली पाहिजे, सुगी असली पाहिजे, म्हणजे नदी असेल तर सुगी आहे, तिला नमस्कार केला पाहिजे, तिची किंमत केली पाहिजे असं सांगते। पण पावसाला थांबते जरा वेळ थांब, मला प्रवास करू। मला एक्झॅक्ट फिलिंग होती। बदा पाऊस पडत होता, खूप धुकं होतं आणि तिन्ही मुलांना घेऊन तू झाडाखाली अशी उभी राहतेस। व्हॉट इज द फिलिंग एक्झॅक्टली ॲट दॅट टाइम वेन शूटिंग इज गोइंग ऑन? ॲट दॅट टाइम शूटिंग इज लाईक की शूटिंग जेव्हा चालू होतं, मला शूटिंग चालू होतं का नाही माझं लक्ष नव्हतं त्याच्याकडे, मी जेन्युइनली सांगते। आय एम नॉट देअर की हे माझ्या मनामध्ये त्यावेळेला एकच फिलिंग येत होतं किंवा खूप सारे विचार येत होते। त्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात गंभीर विचार असा येत होता की निसर्ग आत्ता काहीतरी रिॲक्ट होतोय, तो असा इतका जोरात पाऊस आहे की तो भडकलेला वाटतोय, धुकं आहे, समोरचं दिसत नाही आहे, समोर कुठे जायचं आहे ते कळत नाही आहे, पण तरीही मला हा प्रवास करायचा आहे। या सगळ्या सिच्युएशनला फाईट करून मला हा प्रवास कंप्लीट करायचा। हा म्हणजे मला हे सगळं शूटिंग करत असताना अमित इतकं वाईट वाटायचं बिकॉज मी कुणीतरी क्रूर माणूस आहे आणि मी ह्या सगळ्या कलाकारांना, माझ्या सगळ्या युनिटला चालवत आहे, कसाही चालवतोय मी त्यांना। सकाळी 4 वाजता उठवतो, 3-3 किलोमीटर चालवत आहे, 3 किलोमीटर मी त्यांना चालवतोय। प्रचंड पाऊस पडत असताना कॅमेराच्या युनिटनी तक्रार केली नाही, पहाटे प्रचंड धुकं, प्रचंड या सिच्युएशन मध्ये तो जो टेम्पो होता, तो जो त्याला काय म्हणतो आपण, दिस इज द टीम वर्क जे तुला सिनेमात बघायला मिळेल।
नाही तर स्मिता आता बोलली ना की मला ते काळजी जास्त त्या लहान बाळांची वाटत होती जास्त करून. तर लहान बाळांची जास्त काळजी म्हणजे मला तो लगेच तो संजय कृष्णाजी पाटलांनी लिहिलेला ती लाईन ओळ आठवली की माय माझी माझी झाली ग वया. आणि मला असं वाटतं की जडणघडणीत माणसाच्या जडणघडणीमध्ये निसर्ग हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्या निसर्गामध्ये भिजण्यासाठी आपण तरसत असतो, हा पाऊस आपल्याला अत्यंत, या पावसाची आपण प्रचंड लंडनच्या उन्हात वाट बघत असतो. करेक्ट, ॲब्सोल्युटली. तेच करेक्ट. आजचा पाऊस वेगळा आणि त्या दिवशीचा पाऊस. एखाद्या गोष्टीची आपण वाट बघत असतो, ती गोष्ट आपल्याला मिळाल्यावर आपल्याला दुःख पण होऊ शकतं आणि आपल्याला आनंद पण होतो. येस येस करेक्ट. तर मंडळी, आपण आता आवडत्या ठिकाणी आलेलो आहोत, म्हणजे खाण्याच्या ठिकाणी, जी माझी फेवरेट. सिरियल पावसात भिजलोय. हां, समोसे आवडतात. जसं सर मला म्हणतात की तू नुसतं खातच बसतोस 5-5 मिनटं. मला केवढं ताना मार मार के मैं पतला हो गया अभी. खा ले बच्चा, ऐसा हो खा गया. ले, खा ले, खा ले. नहीं मैं वो मेरा आ रहा है, मेरा फ्रेश आता अरे है. ये भी खा ले प्यार गर्मा से. गर्म ये तो अरे समोसा. खा ले, हजम हो जाएगा तुझे. खा ले. सर खाने के शौकीन तो आप भी है. हां, तुम्ही पण आहात. सर कसं खातात, पण काहीतरी आवडलं ना 4 घास खातात, त्यांचं समाधान होतं. आपल्याला आवडलं की खूप खायचं असतं. आपण खातच बसतो खायचं असतं. आणि समाधान होतच नाही. अरे यार, भावनाओं को समझो यार, बहुत भूख लग रही है. ये तले जा रहे हैं लोग. मन चिब्ब पावसाळी. हां. म्हणजे पाऊस पडल्यानंतर किंवा चिब्ब भिजल्यानंतर मनाला छान वाटतं. येस करेक्ट. क्या बात आहे. हा, म्हणजे राधक्का करत असताना स्मिताच्या मनाला छान वाटलं. हा, म्हणजे राधक्का करत असताना राधकाच्या पात्राच्या पावसाने तू चिब्ब भिजलेली आहेस. हा, हाच अनुभव तुझा पण असेल. हाच अनुभव बहात्तर मेला सिनेमा करताना पण माझं पण आहे. करेक्ट डेफिनेटली. करेक्ट. पण तरी मला तुला विचारायचं आहे की दोघांच्या सेटवरचा एक सीन मला आठवतो. तुझा आणि मुक्ताचा एक सीन होता आणि जवळजवळ सगळं युनिट तुला अभिनय शिकवत होतं आणि काही केलं तो टेकच होत नव्हता. म्हणजे फक्त मला वाटतं स्पॉट बॉय येऊन सांगायचं राहिलं होतं की हे वाक्य असं बोल. त्या क्षणी काय फिलिंग होतं तुला आणि तू सगळ्यांचं सिन्सिअरली ऐकत होती. मला एकच गोष्ट कळली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, म्हणजे ती कम्प्लीट झाल्यावर. शूट करत असताना काय वाटत होतं तेही मी तुला सांगते, पण कम्प्लीट झाल्यावर असं कळलं की कुंभार जेव्हा मातीचं मडकं बनवायला घेतो ना, तेव्हा माती पाणी सगळ्या लागतात, पण बनवण्याची जी प्रोसेस आहे ना ती शिकावी लागते कोणाकडनं तरी. तर मला असं वाटतं ते जे सगळे शिकवत होते मला, तर त्यांनी त्या प्रोसेसमध्ये मला घालवलं, ती प्रोसेस मला शिकवली, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं त्यांनी थोडंफार प्रमाणावर. मी सेल्फिश होते, मी ते शांतपणे शिकून घेतलं आणि मी परफॉर्म केलं. आणि मला असं वाटतं की नटाने एवढं स्वार्थी असावं, त्याला जर शिकवत असेल कोणी, मग ते कोणीही शिकवत असेल तर त्याने स्वार्थी असावं आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे पावसातली ही धमाल मस्ती इथेच संपत नाहीये. पाहत रहा मन चिंब पावसाळी सीझन 2.